आजी आजी आजी, हा बघ तुझा फोटो पेपर मध्ये आलाय. गैरसमज हा आकाशातल्या ढगासारखा असतो. मनात जसे विचार येतात तशाच आकृत्या दिसतात. काही वेळाने ढग निघून जातात आणि पुन्हा आकाश निरभ्र होतं. हे तू स्वतः समजून घेतलं पाहिजे सावित्री, आणि दुसऱ्यालाही तशी संधी दिली पाहिजेस. सावित्री, तू जिथं असशील तिथून ताबडतोब निघून ये. मी तुझी वाट बघतोय. तुझा विश्वासराव. हॅलो हॅलो, सावित्री सावित्री, तू कुठे आहेस सावित्री? कशी आहेस? अजून तुला जिवंत आहे सावित्री. वरल्या कपाळानं तुमच्या मांडीवर प्राण सोडेन मी, पण त्यावेळेस तुमचा हात माझ्या हातात हवा. असं बोलू नको सावित्री. तू कुठे आहेस मला सांग, मी येतो तुला भेटायला. सावित्री, मी नाही सांगणार. तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? काही गरज नाही त्याची, आणि तुम्ही मला शोधूही नका. मी स्वतःच येईन. कधी येशील? ज्या दिवशी तुम्ही माझ्या मुलांना घरी घेऊन याल त्या दिवशी. हा तुझा निर्णय तर नाही? हो, माझा निर्णय म्हणून समजा. सावित्री, निर्णय मलाही घेता येतात, पण तुझं मन दुःखी होऊ नये म्हणून मी घेत नाही. पण आता माझा निर्धार ऐक सावित्री. मी जे काय केलं ते तुमच्यासाठी, तुझ्या मुलांसाठी, आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मीच बदनाम. जोपर्यंत तुला पश्चातापून तू या घरात येत नाहीस तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही. मुलानो, 2 दिवस झाले मालकाने पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. त्यातून त्यांना शुगरचा त्रास आहे. डॉक्टरला घेऊन आलो, पण औषधालाही हात लावायला तयार नाही. उगाच काहीतरी विपरीत घडलं मग. तुम्ही काहीतरी करा. दिवाणजी चला. बघा, आईची काय वेगळी अवस्था आहे का? त्यात आईला लोबी पिता त्रास. कोण समजावणार यांना? कोण यांचा निर्धार थांबवणार? सावित्री वहिनी पण सोडून गेली की काय रे विश्वासरावांना? अरे बापरे बाप्पा. अरे गोपाळ शेठ, 2 दिवस झाले मालकाने पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. ठीक आहे, तू काळजी करू नको. तू विश्वासरावांना काही सांगू नको बा. मी येतोच तिकडे. हा, की रे. नको गोपाळ शेठ. का असं करतोस रे? 2 दिवस काही खाल्लं नाहीस, पिलं नाहीस, का असे जीवाचे हाल करून घेतोस रे? तुला तर माहितीये तुझ्या जीवाची बाराखडी. माझ्याविषयी मला सगळं माहिती आहे गोपाळ शेठ, पण माझी बायको आणि मुलं जर माझ्याबद्दल बेफिकर असतील तर मी काय करू? तू नाही बोलत, तुझा मान अभिमान बोलतोय. सगळं काही ठीक होईल. ये की रे. माझी यात काय चूक आहे गोपाळ शेठ? कोणता बाप आपल्या मुलांचं सुख बघणार नाही? मला काय आनंद वाटतो एकटं राहायला मुलांशिवाय, बायकोशिवाय? काळजावर दगड ठेवून मी सगळं करतो, पण नुकसान कोणाचं झालं? बरोबर, तुझं बरोबर आहे विश्वासराव, तुझं बरोबर आहे. बघ मी काय करतो ते आता. त्या लोकांना माझा बेळगाव इंगा माहित नाही रे. मी करतो बघ. गोपाळ शेठ, मी तुम्हाला देवासारखं समजत होते,
आमच्या कुटुंबाचं भलं करणारा, आमचं सुख चिंतणारा असं समजत होते. पण तुम्ही त्यांच्या हातात हात घालून एक कुटील कारस्थान रचून आमचा संसार उद्ध्वस्त केलात का? कसलं कारस्थान नाही? सीताराम नावाचा माणूस होता, खोट. तुमच्या वडिलांनी त्याला जामीन राहणं, खोट. गोपाळ शेट्टी त्याला उधार पैसे देणं, खोट. तो पळून जाणं, खोट. आणि त्या दिवशी तुम्हा सगळ्यांच्या सया मागणं हेही एक मोठं नाटक होतं का? तर मी तुम्हा सगळ्यांना त्या घरातून बाहेर हाकलून काढावं म्हणून. अरे बाप्पा, सीताराम खोट, त्याला पैसे दिले खोट, तो पळून गेला खोट, मीच खोटं बोललो मी खोट का? तुमच्या बापासाठी. तुमचा बाप खोटं बोलला. कुणासाठी? तुमच्यासाठी. आमच्यासाठी खोटं बोलायची गरज काय होती? तुमची लग्न झाली, तुम्ही संसार थाटलात, बायका आल्या, मुलं आली, तुमच्या मनात वेगळं राहायचं, वेगळा संसार थाटायचा आलं. त्यासाठी तुम्ही धडपड सुरू केलीत, झुरू लागलात. तुमचं झुरणं तुमच्या बापाला कळलं. तुम्ही बापाला सांगू शकत नव्हतात, पण तुमचा बाप मनातल्या मनात रडत होता. तुम्ही वेगळं व्हावं म्हणून हे नाटक केलं. तर हे नाटक होतं, ठीक आहे. त्यांना आमचं सुख पाहायचं होतं. पण मला हे कळत नाही, दादाला जेव्हा जामीन हवा होता तेव्हा जामीन नाकारला का? हे सुद्धा नाटकच होतं. म्हणून तर आम्ही त्याला विश्वासराव म्हणतो रे. विश्वासराव म्हणजे सिंह, आणि सिंहाचा बछडा मांडरीसारखा किरकोळ दुकानात नोकरी करणारे त्याला नाही पटलं रे, म्हणून त्याला नाही दिला जामीन. तुम्हाला राग आला. आपसात भांडणारं तुम्ही एकत्र आलं आणि थाटून दिलं की रे दुकान. त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला. त्यांचा कसला प्लॅन? माझं दुकान मी उभं केलंय माझ्या मेहनतीवर. दुकान उभं करण्यासाठी पैसे कोणी दिले रे तुला? कोणी म्हणजे? लोन घेतलं. लोन घेण्यासाठी गॅरंटेड कोण होतं? आम्ही दोघं गॅरंटी राहिलो होतो. तुम्ही दोघं? हो. नोकरी करणार. 5 लाख रुपये लोन कुठली बँक देईल रे तुम्हाला? तुमचा बाप गॅरंटेड होता म्हणून दुकान झालं. या जागेचं भाडं किती भरता रे तुम्ही? 500 रुपये. 500 रुपये? एवढ्या मोठ्या जागेचं भाडं फक्त 500 रुपये? 2,500 रुपये भाडं या जागेचं. 2,500. फक्त 500 रुपये तुम्ही भरता. 2,000 रुपये तुमचा बाप भरतो रे, बाप. तुला 1 वर्षात प्रमोशन मिळालं, मोठ्या हुद्द्यावर गेलास रे तू. कसा गेलास रे? माझी कामाची पद्धत पाहून, सिन्सिरिटी पाहून. चुकीची समजूत आहे रे तुझी, चुकीची समजूत आहे. तुझ्या कंपनीत तुझा बाप पार्टनर झाला, पहिल्यांदा त्याने तुला प्रमोशन दिलं. तुम्ही तिन्ही मांजरं डोळे मिटून दूध पिता रे, डोळे मिटून. पण तुमचा तो सिंह तुमच्यासाठी झुरतोय रे, झुरतोय. सावित्री बहिणी, तिकडे एक सून दुसऱ्या सुनेबरोबर, एक मुलगा दुसऱ्या मुलाबरोबर भांडत होता. आता इकडे कोण्या गोविंदानं नांदताय. एकमेकाचा जीव देणारे एकमेकाला जीव लावतायत. बस मुलांनी सुखात राहावं हीच आई वडिलांची इच्छा. हेच विश्वासरावांनी केलं. चांगलं केलं ना? विश्वासराव म्हणजे एक लहान मूल आहे. तुम्ही घर सोडून गेल्यानंतर लहान मुलाचा रडतोय तिकडे. तुम्ही पाणी सोडलं, त्यांनी सोडून दिलं. तुम्ही असंच वागत राहिलात दोघं तर तुमच्या जीवाला धोका आहे. या पोराने काय करायचं? पोरानं आता तुम्ही त्यातला काहीतरी मार्ग काढा, नाहीतर पोरके होऊन जाल तुम्ही, पोरके. बस थोडं सांगायला आलो होतो. बरं येतो मी. चला आपण सासूबाईंना समजावूया. आधीच खूप उशीर झालाय. होय ताईसाहेब, आपण
फक्त आपल्या संसाराचाच विचार केला. आई वडिलांसमान असलेल्या सासू सासऱ्यांचा आपण कधीच नाही विचार केला. खरंच आपण खूप मोठं पाप केलंय. देवासमान सासू सासऱ्यांना आपण एकमेकांपासून वेगळं केलंय. चला. हा चला. आई आम्हाला माफ कर. आपल्या मुलांचं चांगलं व्हावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं आणि म्हणूनच आज ही वेळ तुमच्यावर आली. आई, आपण सगळे म्हणून बाबांकडे जाऊयात. हो आई, खरंच आपण त्यांची माफी मागूया. हो सासूबाई, आता आपण पुन्हा एकत्र राहूया. पप्पा, मी नाही येणार त्या घरी. त्या घरात एकच टीव्ही आहे. त्या घरात एकच फ्रीज आहे. गप्पा बसा. जिकडे आई वडील राहतील तिथेच मुलांनी राहायला पाहिजे. ती डोळ्यातली आसवं काढणं बंद करा आणि लिंबू पाणी घ्या की हो. घ्या घ्या. घे सावित्री. तुम्ही घ्या. आधी तू घे. नाही, पहिले तुम्ही घ्या. आता काय लहान मुलासारखं करून राहिलं की हो. विश्वासराव, तुम्ही वहिनी न पाहिलं. वहिनी, तुम्ही विश्वासराव ना. आता कसं झालं बघा. बाबा, आम्हाला माफ करा. आता आपण सर्वांनी एकत्र राहायचं. बाबा, बाप म्हणजेच त्यागाची मूर्ती हे आम्हाला कधीच कळलं नाही. आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. हे म्हणजे पालथ्या गड्यावर पाणी झालं. हे बघा, या बाबतीत मला काही म्हणायचं नाही. तुमची आई जो काही निर्णय घेईल त्याप्रमाणे करायचं. हे आई, पप्पा, मी नाही येणार त्या घरी. त्या घरात एकच टीव्ही आहे. त्या घरात एकच फ्रीज आहे. मुलांनो, प्रत्येक कुटुंबात आई हा एक वृक्ष असतो. प्रत्येक वृक्षाला वाटत असतं की त्याची रोपटी त्याच्या सावलीतच वाढावीत. पण त्यामुळे होतं काय, तर एक जंगल. पण एखादा हुशार माळी मिळाला तर तो ती रोपटी वेगवेगळ्या ठिकाणी लावून एक सुंदर नंदनवन तयार करतो. तेच काम तुमच्या वडिलांनी केले, पण कोणीच त्यांना समजू शकलं नाही. अगदी मी सुद्धा. आणि म्हणूनच मला आज कळून चुकले की तुम्ही सगळ्यांनी वेगळं राहायला हवं आणि आम्ही दोघं इथेच राहणार. म्हणजे आई तू. मी सांगतो रे समजावून. भारत आपला देश. भारतामध्ये अनेक राज्य असतात की हो. राज्यामध्ये जिल्हे असतात. जिल्ह्यामध्ये तालुका असतो. तालुक्यामध्ये गाव असतं की हो. पण सगळ्यांचा आत्मा एकच असतो की हो, तिरंगा. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला एकत्र येतात की रे झेंडा वंदन करायला. तसं तुम्ही एकत्र यायचं सणाला इकडे. कधी आई बाबांना घेऊन जायचं तुमच्याकडे. काय असतं, वेगवेगळं राहिल्यानं मन एकत्र येतात. काय विश्वासराव, बरोबर बोललो की? गोपाळ शेठ. बरं, आम्ही निघतो आता. अरे, असा कसा मी तुम्हाला जाऊ देईन जेवल्याशिवाय? अरे, भांडू नका. काय मारतात त्याला? सोड बघू आधी, प्लीज सोड ना. पुन्हा हात लावलास तरी आदरक. काय करशील तू? हात तर लाव माझ्या भावाला. तुम्ही तर वेगळे राहता ना.
वेगळे राहिलो म्हणून काय झालं, आम्ही सगळे एकच आहोत.